नमस्कार, आपण बघत आहात क्राईमनामा महाराष्ट्र न्यूज। जर आपण चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनल सबस्क्राइब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, बेल आयकॉन जरूर दाबा, यामुळे आमचे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत त्वरित पोहोचतील। आता वळूया आजच्या विशेष बातमीकडे। 6 वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार, आरोपी अर्ध्या तासात पोलिसांच्या जाळ्यात। चांदूर बाजार तालुक्यातील शिरसगाव बंड इथे एका 6 वर्षीय चिमुरडीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेनं संपूर्ण परिसरात संतापाचं वातावरण निर्माण झालं आहे। घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी अवघ्या 30 मिनिटात आरोपीला ताब्यात घेतल्यानं परिस्थिती नियंत्रणात आली। मिळालेल्या माहितीनुसार रियाजुद्दीन जहीरुद्दीन मुल्ला वय वर्ष 55 या नराधमानं 6 वर्षीय चिमुरडीला बिस्किटाचं आमिष दाखवून जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक शाळेत नेले आणि तिथंच तिच्यावर अत्याचार सुरू केला। असह्य वेदनांनी ती चिमुरडी ओरडत होती, रडत होती। तिचा आवाज ऐकून काही विद्यार्थी तिथं धावत आले आणि त्यांनी तो प्रकार बघितला। मुलांना आलेलं बघून नराधमानं त्या मुलीला सोडले आणि पळून गेला। चिमुरडी रडत घरी आली। घाबरलेल्या चिमुरडीनं रडत रडत सगळा प्रकार आपल्या कुटुंबियांना सांगितला। कुटुंबानं चिमुरडीची अवस्था बघून त्वरित काही लोकांना बोलावून घेतलं। लोकांनी त्वरित उर्दू शाळा गाठली आणि घडलेल्या प्रकाराचा जाब शाळेतील विश्वस्तांना विचारला। तेव्हा शाळेच्या शिक्षकांनी सीसीटीव्ही तपासले असता सगळा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। बातमी गावभर पसरताच गावात तणावपूर्ण वातावरण झाले। संतप्त गावकऱ्यांनी आरोपीला तातडीनं अटक करण्याची मागणी केली आहे। काही ठिकाणी दगडफेक झाली तर काहींनी परिसरातील दुकान बंद पाडण्याचा प्रयत्न केला। संतप्त लोकांचा रोष बघून पोलिसांनी काही वेळातच नराधम रियाजुद्दीन जहीरुद्दीन मुल्ला या आरोपीला ताब्यात घेतला असून पोलीस तपास करत आहेत। देशभरात होत असलेले असे प्रकार बघता एकच निष्कर्ष निघतो, नराधमांना पोलीस किंवा कायद्याचा धाक राहिलेला नाही। पुन्हा एकदा विनंती, कृपया चॅनल सबस्क्राइब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, आपले विचार कॉमेंटच्या माध्यमातून आम्हाला जरूर कळवा।